फ्रेम घेतली आणि वर मेशचा कपडा आणलेला आहे, तो ओला गेला आणि आता त्याला फेविक्विकने चिपकवायचं आहे. फेविक्विकने चिपकवल्यानंतर ते असं होतं. फेविक्विकने व्यवस्थित स्ट्रेच करून चिपकवला का टाईट होतं. नंतर बाजूचं कापून टाकायचं. बाजूचं कापल्यानंतर ते असं दिसतं. ते मांडलेलं आहे. आता त्याला पिनकोड करतो आहे 3:1 सोल्युशनमध्ये. हे 3 टाकायचे, 3 स्पून हे वाला, हे 1 टाकायचं. तसं आम्ही सोल्युशन रेडी केलेलं आहे इथे वाटीत. आणि आता ते स्केलने लावतो आहे. स्क्वीझीने पण लावायचं असतं. ते लावल्यानंतर ते खाली ठेवायचं असतं. A few moments later. OHP शीट ठेवायची, त्याच्यावरती फ्रेम ठेवायची आणि त्याच्यावरती स्केचिंग बुक ठेवायचं, जेणेकरून OHP शीट व्यवस्थित प्रेस राहते. त्यानंतर खालून लाईट्स लावतात आणि व्यवस्थित 3 मिनटं एक्सपोज करून ठेवतात. 1 सेकंद. वा प्रिंट झालेली आहे. म्हणजे आम्ही तिकडून एक्सपोज केलं, 3 मिनटाचा अलार्म लावला. देन पळत गेलो आणि लवकर पाण्याने धुवून काढलं. ते पाण्याने स्वच्छ धुतलं हे कळतं आपल्याला की व्यवस्थित झालं की नाही. तर माझं व्यवस्थित झालेलं आहे, बघू शकता. हे व्यवस्थित झालेलं आहे. आता याची पुढं प्रिंट काढायची असते, ती अशी. जी क्लॅम्प लावला आहे रेड कलरचा, जी क्लॅम्प आहे व्यवस्थित फ्रेम अटॅच केली त्याला, नंतर प्रिंट काढायची असते. तर पहिले आपण सुकायला ठेवलेली धुतलेली फ्रेम, सुकल्यानंतर त्याला व्यवस्थित टेप लावलेला आम्ही, जेणेकरून बाजूने कलर नको जायला बाहेर. आता प्रिंटिंग इंकने कलर रेडी केलेला आहे, तो ओतायचा. ओतल्यानंतर स्क्वीजने व्यवस्थित पसरवायचं प्रेशर देऊन. आता सगळ्या जे होल असतात तिथे गेलेलं आहे. आता खाली ठेवून व्यवस्थित स्क्वीजी दाबून प्रेस करायची. आता निघेल आपली प्रिंट. पहिली प्रिंट व्यवस्थित निघाली आपली. ही आता दुसरी प्रिंट. अशा आम्हाला 4 प्रिंट काढायच्या आहे. 4 प्रिंट कंप्लीट झाल्यावरती आम्ही थिनरने त्याच्यावर स्प्रे केला, कारण आपल्याला दुसरा कलर पण द्यायचा नंतर. सो दॅट लवकर आम्ही क्लीन केलं ते आणि पाण्याखाली धुतलं. लगेच दुसरी फ्रेम लावून दुसऱ्याने प्रिंट काढली. जी क्लॅम्प आहे थिनरने कलर काढून झाल्यानंतर आपण ती फ्रेम व्यवस्थित पाण्याने धुतली आहे. परत धुतलेली फ्रेम उन्हात सुकत ठेवली. नंतर जिथे आपल्याला दुसरा कलर द्यायचा आहे ती जागा सोडून बाकी सगळीकडे फिलअप केलं सोल्युशनने पिनकोडच्या. त्या पिनकोड लावून परत सुकत ठेवलेलं आहे. तो सुकल्यावरती मग आपल्याला सेकंड लेअर द्यायचा आहे. सेकंड लेअर जो आहे तो या एमटी जाळ आहे ना त्याच्यातून येईल, म्हणजे आम्ही ब्राऊन घेतलेला तो येईल. मग आम्ही सेम प्लेसवर OHP शीट ठेवली आणि OHP शीटवर प्रिंट काढली. प्रिंट काढल्यानंतर ती एका बाजूने चिपकवली. OHP शीट बाजूला घ्यायची, पेपर टाकायचा, व्यवस्थित ॲडजस्ट करायचा. OHP शीट बाजूला घेऊन प्रिंट काढायची. असं रिझल्ट झालं. नाही माझी ह्याच्यावर आले. हे असं प्रॉपर OHP शीटवर ठेवून बघायचं. मग ते ठेवून झाल्यानंतर OHP शीटवर घ्यायची आणि मग नंतर दुसरी प्रिंट घ्यायची त्याच्यावर. आमची आता दुसरी प्रिंट पण झालेली आहे, एकदम सक्सेसफुल. किती डिटेल असतात बघू शकता तुम्ही.
कधी कधी ती इंक सुकत आली की मग चिटकतं ते उडून काढायचं. मग आता माझी प्रिंट पण झालेली आहे. सगळ्या वर्गाच्या प्रिंट रेडी झालेल्या आहे. आता यानंतर त्याला करायचे आपल्याला माउंट. प्रिंट करून झाल्यावरती लगेचच ते क्लीन करायचं. नंतर क्लीन होणं खूप अवघड होऊन जातं. तर गाइस 2 कलरमधल्या प्रिंट रेडी झालेल्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. खूप जास्त आवडला असेल तर कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग.